दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव झालेला होता। त्यानंतर कारवाई करण्यात येते। तणावाप्रकरणी 700 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 92 निष्पन्न आहेत। इतरांचा शोध अद्यापही सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अपडेट? लागवी कालचा जो राडा झाला यवतमधील, या सगळ्या राड्यानंतर आता एकूण 900 जणांवरती जे आहेत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये 90 जणांची ओळख जी आहे ती पोलिसांना पटलेली आहे। ते सगळे 900 आरोपी जे आहेत ते दोन्ही गटातील आहेत। किरकोळ कारणावरून अगदी हा सगळा राडा झाला होता आणि अगदी विकोपाला हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला। पोलिसांनी ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांना धरपकड करण्याचं काम जे आहे ते आता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस आणि LCB पोलीस करत आहेत। यामध्ये आपण पाहिले की दोन्ही गटातील हे सगळे आरोपी आहेत। ज्या पद्धतीनं जाळपोळ झाली, दगडफेक झाली आणि वेगवेगळ्या घटना अनुचित प्रकारच्या ज्या घडल्या, त्या घटनेमधील एकूण 900 जे आहेत 900 नागरिकांवरती हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तणावाप्रकरणी 700 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। यवत मध्ये काल तणाव निर्माण झालेला होता 2 गटामध्ये। आज तणावपूर्ण शांतता आहे। 700 जणांवर गुन्हा दाखल आहे। अधिक तपास जारी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।